हे बघ आई, ऐक माझं तू. अधिपतींना कळता कामा नये की तक्रार तुम्ही केली आहे. नाही पण का असं का सांगायचं? कारण मी बायको आहे त्यांची. ते करतील मला माफ. मी सांगेन की रागाच्या भरात झालं माझ्याकडून, चूक झाली. आई, त्यांच्या मनात तुझ्याबद्दल, बाबांबद्दल, आपल्या कुटुंबाबद्दल खूप आदर आहे. तू जायला नकोय मला. आणि फार तर काय होईल, ते चिडतील माझ्यावर, रागवतील. मी बोलेन, भांडेन, सहन करेन मी आणि बोलून शेवटी सगळं सॉर्ट करेन. पण हे सगळं तुम्ही केलंय आणि मला न सांगता केलंय हे त्यांना अजिबात कळतं कामा नये. माझी फॅमिली आणि माझा नवरा यांच्यामध्ये दुरावा आलेला मला नाही चालणार. जर तसं झालं ना तर मला इतका त्रास होईल, मी सहनच नाही करू शकणार आई. म्हणून मी तुला सांगते, ऐक माझं, मी हात जोडते. काही झालं तरी अधिपतींना असंच वाटलं पाहिजे की हे सगळं मी केलंय, तुम्ही नाही. अगं पण आई, पण बेड काही नाही. तुला माझा त्रास वाढवायचा आहे का कमी करायचा आहे सांग. कमी करायचं अक्षरा. मग मी सांगते तसं कर आणि बाबांनाही सांग. एवढं करा माझ्यासाठी. नको काळजी करू साई. हे बघ, काहीही झालं तरी अधिपतींचं प्रेम आहे माझ्यावर आणि माझं त्यांच्यावर प्रेम. सांगा की मास्तरीन बाई, कसं जोडायचं ते सगळं? एवढा का बरं इशे हार्ड केलायचा तुम्ही? लई चांगलाय जाऊ तुम्ही, मध्येच हे काय करून बसला जाऊ येडेपणा. तुमच्या सगळ्या चांगल्या गोष्टी आठवत राहतात आम्हाला. असं वाटतंय तुम्हाला भेटावं, भाडाभाडा बोलावं, घट्ट मिठी मारावी आणि येऊन तुम्हाला सांगावं की घरला चला आपल्या परत. पण हे तक्रारीचं आठवलं का नाही, आमच्या डोसक्याची शिरच उठते बघा मास्तरीन बाई. काय चाललंय आपल्या आयुष्यात? किती सुखानं संसार करत होतो आपण राव. तिकडे त्या थायलंडला गेलतो तेव्हा किती भारी गप्पा मारल्या होत्या आपण. सगळे भविष्याचं आणि आयुष्याचं प्लॅनिंग करत बसलो होतो आपण. मुलाबाळांबद्दल बोललो होतो. सप्तरंगी येणार आयुष्यात बघा तुम्ही. आमच्या तर आयुष्यात आधी झालं ना. माझी बी तीच इच्छा आहे, लवकरात लवकर पाळणा आलावा है ना. आणि तुम्ही आमच्या पाठीत खंजीर खूप असला घेऊ. हे असलं करायला नाही पाहिजे होतं बघा तुम्ही. इथं लागलंय आम्हाला, हे नाही करायला पाहिजे होतं तुम्ही. सांगता बी ना, सहन बी होईना, अशातली गत झाल्या. असं कसं बोलताय भाऊजी? मलाही वाटत नाही तुझे अंदाज चुकले असतील. हो ना, मलाही नाही वाटत. अहो किती ओळखता तुम्ही एकमेकांना. आदर्श कपल आहात तुम्ही. कशाचं ढेकळ्याचा आदर्श कपल असे राहते तुम्ही वेगवेगळे. एकमेकांविषयी तक्रारी करते तुम्ही जाऊन पोलीस स्टेशन मध्ये परस्पर. आदर्श बिदर्श काय नाही, सगळ्या पाहतायत सगळ्या. भाऊजी तुम्हाला एक सांगू का, तुम्ही दोघं एकमेकांना भेटत नाही, एकमेकांशी बोलत नाही ना, म्हणून सगळं कॉम्प्लिकेटेड झालंय. तुम्ही एकदा का भेटलात ना सगळं सॉल्व्ह होईल. अहो मला बी तसंच वाटलं होतं वहिनी. म्हणताना मी जाणार बी होतो त्यासनी भेटायला. पण त्याच्या आधी पोलिसांचाच फोन आला आम्हाला. त्यांनी तक्रार केली आमच्या विरोधात म्हणून सांगितलं आम्हाला. काय बोलणार आता, काय बोलायला ठेवलं नाही मास्तरीन बाईंनी शिल्लक. असं नाहीये भाऊजी. भावा, तू सगळं सोड आणि आधी वहिनीला फोन कर. हो, मी त्यांना फोन करते आणि तुम्ही बोला. काय ओ नको वहिनी, असं काय करू नका. भाऊजी आता मलाही हे सहन होत नाही. तुम्ही एकदाचा फोन करा वहिनीने, त्यांच्याशी बोला आणि त्यांना घरी परत घेऊन जा. मी करतेच फोन. अहो नको ओंक्या, तू तर सांग. आता ही जाऊन अधिपती जिजूंना भेटेल आणि सांगेल सगळं की मी नाही केलं, हे सगळं माझ्या आई बाबांचे कांड आहेत. इरा, तोंड सांभाळून बोल. बघ तू आई, ती ना बरोबर असंच वागेल, अगदी सासूदासारखं की मी नाही घेतली काही. इरा बस कर आता. अगं तुला कळत कसं नाहीये, या सगळ्याचा खापर ती तुमच्या डोक्यावर फोडणार आहे. अगं पण जे करायचं ते आपण केलं ना. तिने तक्रार केलेलीच नव्हती. तिला काही माहीतच नव्हतं. तिने सकाळची वाट कशासाठी बघायची. मी बोलतो अधिपतींची. अहो बाबा कशाला आता. अगं बोललं पाहिजे. हे बघ, तिचा फोन घेत नाहीयेत, माझा तरी घेतील ना. त्यांच्याशी बोलतो मी आणि सांगतो त्यांना सगळं की हे सगळं मीच केलंय. आहो बाबा काय करताय, नका बोलू त्यांच्याशी. इरा फोन दे. नाही, तुम्ही बोलू नका त्यांच्याशी. इरा फोन दे. अहो ऐका ना, नका बोलू अधिपतींना, नका सांगू हे सगळं. अगं असं कसं चालेल. तिने मला शपथ घातली आहे. तिचं असं म्हणणं आहे की
आपल्यात जर वितुष्ट आलं तर त्याचा तिला जास्त त्रास होईल, म्हणून नका सांगू. अगं पण अहो ऐका ना, मी काय म्हणते, आता तिचा हा प्रॉब्लेम तिला सॉल्व्ह करू द्या. आपण नको जास्त मध्ये मध्ये करायला. आपण तिची साथ देऊयात, पण मध्ये मध्ये लुडबुड करणं बरोबर नाहीये जास्त. आणि तिने हे तुम्हाला मला सांगायला सांगितलंय की या सगळ्यामध्ये ती सहभागी नव्हती, हे अधिपतींना कळता कामा नये. हां, पण मीच केली हो. मलाच करायची होती. मला खूप राग आला होता. म्हणून तुम्ही भाऊजींविरुद्ध तक्रार केली? म्हणजे त्यांच्या विरुद्ध नाही केली. मग कोणाविरुद्ध? भुवनेश्वरी मॅडम? हो, मी तक्रार केली भुवनेश्वरी मॅडम विरुद्ध. आपल्या घरातला एकदम छोटासा इशा आहे, पण तो इशा आहे सुनबाई मोठा करणार असं वाटतंय आम्हाला. असं काय करणार नाहीत त्या. आधिपती तुमच्या समोर आलेल्या सुनबाई आणि आमच्या समोर आलेल्या सुनबाई वेगळ्या आहेत. पण वहिनी, मी खरं सांगते. हॅलो,